ताण ओके ओके, तो मतलब ये उदाहरण हमारे सामने है कि एक व्यक्ति के कर्म का फायदा, पुण्य कर्म का फायदा कैसे मिल सकता है लोगों को, इसके उदाहरण हमारे सामने है। आपका जीवन अगर अच्छा बीत रहा है तो उसके पीछे भी किसी व्यक्तियों के पुण्य कर्म होंगे ना, जरूर होते हैं। आपने जो पुण्य कर्म अभी जो कर रहे हैं तो उसका फायदा भी कुछ लोग जरूर लेने वाले हैं। ऐसा नहीं है कि वो व्यर्थ जाने वाले हैं, जरूर लेने जाने वाले, लेकिन वो पुण्य का संचय आपको करते जाना है। मतलब इसका अर्थ यही है कि पदरी पुण्याचा साठा, मतलब पुण्य का संचय होना क्यों आवश्यक है, क्योंकि इसका फायदा आपको खुद भी होता है। क्योंकि भूतकाल में आपने जो कर्म किए हैं उस कर्म की वजह से आपका वर्तमान काल है, और इस वर्तमान काल में आप जो पुण्य कर रहे हैं उसका फायदा या उसका इफेक्ट आपको भविष्य में मिलने वाला है, नहीं कि नहीं? मन की शांति जो है, आपको आज जो आप कर्म कर रहे हैं उससे आप मन की शांति भविष्य में प्राप्त करने वाले हैं। या आप जो भी खुद के लिए या औरों के लिए जो कर्म कर रहे हैं उसका फायदा लोगों को होने वाला है। आपके परिवार के रहेंगे या समाज के रहेंगे, उसको फायदा होने वाला है। इसके उदाहरण हमारे सामने हैं, बाबा साहब जी और तथागत गौतम बुद्ध। हाँ, तो पुण्य जब कर्म हम देखते हैं तो एक पालक के रूप में, व्यक्ति के रूप में, एक सामाजिक व्यक्तिमत्व के रूप में, ये तीन व्यक्तिमत्व के रूप में हमें पुण्य कर्म का देखना है। हाँ, तो पुण्य कर्म का संचय ये हमेशा उत्तम मंगल होता है, ऐसा तथागत गौतम बुद्ध बताते हैं। ओके, ऑलराइट, पुण्य कर्म के बारे में चलिए आगे चलते हैं। उभेच कतपीयता अत्त सम्मापनेधी च एतं मंगलम उत्तमम, मनाला गुंतवणे हे उत्तम मंगल होय सन्मार्गावरती। मतलब सन्मार्गावरती मनाला गुंतवणे, ठेवणे, याचा अर्थ अतिशय सोपा आहे, साधा आहे। तुम्हाला तुमच्या मनाला एका विशिष्ट सन्मार्गात किंवा एका चांगल्या उपक्रमामध्ये, क्रियामध्ये गुंतवणं हे उत्तम मंगल आहे। जर गुंतवलं नाही तर मग ते मन भरकटत जाते इकडे तिकडे, आणि मग त्याचा विपरीत परिणाम कसा होतो हे तुम्ही दैनंदिन आयुष्यामधून तुम्ही ते जाणू शकता। त्यामुळे सन्मार्ग, सन्मार्ग म्हणजे कोणता मार्ग असू शकतो? सन्मार्ग, चांगला मार्ग कोणता असू शकतो? या मार्गावर तुमचं हित होतं, यस, किंवा तुम्हाला त्या मार्गापासून फायदा होतो, किंवा त्या मार्गावर चालल्यानं तुमचं भलं होतं, असा जो मार्ग आहे तो सन्मार्ग, सन्मार्ग आहे। तुमचं भलं होतं, भलं होतं म्हणजे धम्माचं उद्दिष्ट तुम्ही प्राप्त करता। धम्माचं उद्दिष्ट म्हणजे काय आहे? तुम्ही सुख प्राप्त करता। त्या ह्याच्यावरती चालल्यानंतर तुम्हाला सुखाची प्राप्ती होत राहते, अशा त्या मार्गावरती आरूढ होणं म्हणजे सन्मार्गावर आरूढ होण्यासारखं आहे। असं सांगतात की दोन प्रकारची जीवन जगण्याची पद्धती आहेत। एक म्हणजे जन्मापासून ते मरेपर्यंत, स्मशानापर्यंत, आणि दुसरं जे आहे जन्मापासून ते निर्वाणापर्यंत। म्हणजे अनेक माणसं जे तुम्ही पाहतात आजूबाजूला, तुम्ही जे पाहता, तर ते जन्मापासून ते स्मशानापर्यंत जाण्याच्या मार्गाने ते काम करत असतात। खातात, पितात, जगतात, मौज मजा करतात आणि मरतात, नाही की नाही? भले ते श्रीमंत असो किंवा गरीब असो, पण त्यांचा मार्ग तो असतो जन्मापासून ते कुठपर्यंत? स्मशानापर्यंत। आणि काही लोकांचा मार्ग जो असतो तो जन्म तर होतो त्यांचा, पण जन्मापासून ते कुठे जातात? निर्वाण प्राप्तीच्या मार्गावरती ते आरूढ होत असतात। त्यांचा मार्ग स्मशानाकडे तर जाणारच असतो,
पण वाया निर्वाण तसा तो मार्ग आहे तो. आणि काही लोकांचा मार्ग निर्माण वगैरे काय त्यांचं हे नसतं, डायरेक्ट ते खातात पितात मजा करतात आणि स्मशानात जाऊन जळतात. तर तर निर्वाण प्राप्तीच्या मार्गाचा जो आहे त्याला सन्मार्ग म्हटलेला आहे तथागत गौतम बुद्धांनी. आणि इथे सुद्धा पुण्य कर्म तुमचे खूप महत्वाचे राहतात त्या निर्वाण प्राप्तीच्या मार्गावरती. असं म्हणतात की बाबा मेल्यानंतर कोणी सोबत येत नाही, मेल्यानंतर काय येतं तुमचं पुण्य कर्म येतं असं म्हणतात लोक. कैसे आते हैं पुण्य कर्म, कोई बता सकता है कि मरने के बाद भी पुण्य कर्म आपके साथ कैसे आते हैं? लोग आपको याद करते हैं आपके अच्छे कार्यों को। यस, जैसे बाबा साहब जी है, तथागत गौतम बुद्ध है, हम कहते हैं कि भाई अभी भी बाबा साहब जी जीवित है हमारे बीच में, उनके विचारों से उनके कार्यों से। तो अभी भी वो जीवित क्यों है? क्योंकि उन्होंने जो पुण्य कर्म किए हैं तो उससे वो जीवित है हमारे बीच में, ऐसे हम कहते हैं। हमारे भी कोई प्रिय व्यक्ति रहते हैं जिन्होंने काफी अच्छे कर्म किए रहते हैं, आज भी हम उन्हें याद करते हैं हमारे परिवार में। क्यों याद करते हैं? उनके किए हुए पुण्य कर्मों की वजह से हम याद रखते हैं उनको। तो मतलब मरने के बाद भी व्यक्ति जीवित कैसे रहता है? पुण्य कर्म की वजह से जीवित रहता है। तो कर्म व्यक्ति के मरने के बाद भी जीवित रहते हैं, ठीक है नहीं? तो और जो मतलब मर जाते हैं वो मर जाते हैं। तो इसीलिए तथागत गौतम बुद्ध कहते हैं कि पुण्य कर्म का भी संचय होना बहुत जरूरी है और सन्मार्ग पर रहना भी ये उत्तम मंगल है। ओके, सन्मार्ग मतलब कौन सा मार्ग है? अगर सवाल पूछा जाए आपसे, सन्मार्ग मतलब कौन सा मार्ग? निर्वाण प्राप्त करने का मार्ग। जन्म से निर्वाण। से लेकर निर्माण। जन्म से निर्वाण, ओके। और दूसरा मार्ग कौन सा बताया? जन्म से मृत्यु तक का। नहीं, स्मशान। स्मशान स्मशान तक। तक का। हाँ, मृत्यु एंड नहीं होता, उस स्मशान में जाके जलने के बाद एंड हो जाता है वो। है कि नहीं? क्योंकि मृत्यु हो जाने के बाद ठीक है सब लोग रहेंगे आपके साथ, लेकिन कुछ लोग आपकी बॉडी को लेके स्मशान तक तो लेके जाएंगे ना, है कि नहीं? और वहां पे जाके जला देते हैं व्यक्ति को और फिर वहां से फिर टाटा बाय बाय हो जाता है कि नहीं? टाटा बाय बाय खटिया पे नहीं हो जाता, स्मशान में हो जाता है आखिरी टाटा बाय बाय। तो जन्म से स्मशान तक का एक मार्ग और दूसरा मार्ग है जन्म से निब्बान। निब्बान, फिर निब्बान के बाद परिनिब्बान हुआ तो भी कोई फर्क नहीं पड़ता, है कि नहीं? कभी भी हो जाए वो। लेकिन ये दूसरा मार्ग है और वो सन्मार्ग है और वो उत्तम मंगल है क्योंकि वो सुख का मार्ग है। ओके, तो ये है बाहु सच्चंद सिपंच विनयो च सुशिक्षितो सुभाषिता च या वाचा एतं मंगलम उत्तमम। बहुत अच्छा ये सूत्र है। विद्या संपादन, कला संपादन, सद्वर्तनाची सवय व चांगले भाषण सुभाषिताच या वाचा। मतलब इसमें अभी देखिए क्या क्या आया है। विद्या संपादन करना, कला संपादन करना, सद्वर्तनाची विनयोच सुशिक्षितो सद्वर्तनाची सवय आणि सुभाषिताच या वाचा। म्हणजे सुभाषित म्हणजे चांगलं भाषा, चांगली वाचा, चांगली वाचा, नाही का नाही? तर याच्यामध्ये हे उत्तम मंगल आहे। विद्या संपादन, कला संपादन हे उत्तम मंगल आहे। विद्या संपादनाने काय होतं? एक ज्ञान तुम्हाला मिळतं, पण इथं कला संपादन करणं सुद्धा त्यांनी उत्तम मंगल सांगितलेलं आहे। कला संपादन। माधुरी मॅडम आहेत का आज? नाही आहेत ना आज माधुरी मॅडम? आहेत आहेत आहेत, ओ यस। माधुरी मॅडम आहेत का? आहे सर। ओके, तुमचा विषय आला आज। कला संपादन करणं हे उत्तम मंगल आहे असं तथागत गौतम बुद्ध सांगतात। काय असू शकतं? का उत्तम मंगल आहे हो? तुम्ही एवढी छान कला संपादन केली, उत्तम मंगल काय तुम्हाला वाटलं ते सांगा जरा, आम्हाला शेअर करा। अच्छा, ये सुनंदा जी भी आपने भी कला संपादन की है ना? आपकी कला कौन सी है? मैं सर लिखती हूँ और लिखती भी है, कवि भी, कवियत्री भी है।
थोड़ा बहुत गा भी लेती हूँ। अच्छा, और ओके। पेंटिंग की कला है, मैंने बहुत सारे लोगों को ड्राइंग पेंटिंग सिखाया, तो उससे अर्निंग भी हो जाती थी। ओके, बहुत बढ़िया. माधुरी मॅडम, मी येणार आहे तुमच्याकडे, थांबा जरा. आपण जरा सगळ्यांच्या कला जरा जाणून घेऊया, कुणी कुणी विकसित केलेली आहे का. दयानंदजी, कला काय तुमची, कोणती विकसित केली आहे का? सर मी मॅकॅनिक होतो हा? आणि बाहेर आणि रेल्वेमध्ये दोन्हीकडे पण काम करत होतो, अजूनही काम करतो. नाही नाही, कला परंतु कला माझं म्हणजे कला म्हणजे मी सांगते जे कुठेही शिक्षण घेतलेलं नाही, ती माझ्या अंगी, मला ती माझ्या अनुभवातून आणावं लागते. जसं बाईक कोणती? वगैरे, गाडी वगैरे, दुरुस्त बाईक करणं. वगैरे, गाडी वगैरे याची जी कला आहे, मला कुणी शिकवलं नाही सर. अच्छा, मी स्वतः संपादन केलेली. ओके. मला शिक्षण कुठलंच नाहीये सर. नाही नाही, खूप छान. पण ती तुम्ही संपादन केली ती कला, पण ते तुमची त्याच्यामुळं आजीविका झाली. वैयक्तिक, फक्त माझं वैयक्तिक भलं होतंय. मी लोकांचं मंगल नाही चिंतू शकत त्याच्यात. मला याचा फक्त फायदा मला स्वतःला होतो. कला कला आपण कशाला म्हणतो? कला जी कला कशाला आपल्या म्हणतो? नेहमीच्या जीवनामध्ये एक आगळं वेगळं स्थान. म्हणजे तुमच्या एक आजीविकेपासून जरा एक वेगळं. ओके. हा, कला. ओके, नूतनजी, कोणती कला आहे विकसित केलेली आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही एकदम आनंद होऊन जाता ते करताना? काही नाही. तुम्हाला खूप आनंद येतो ते करताना? नाही नाही, काही नाही. ओके, अजून कोण कोण आहे? कल्पना मॅडम, निलिमा मॅडम, संजयजी, सांगा पटपट पटपट, कुणी काय केलेले असेल तर. पुरुषोत्तमजी, तुम्ही तर लेखक आहात, लिहिण्याची कला आहे तुमची. माझ्याकडे कवी. भरपूर कलाच आहे. सांगा मी कवी तरी. पण आहे. मी कवी आहे. माझे कवी पण 4 आहात. कविता संग्रह प्रकाशित होतील. मी Yes. लेखक आहे, मी चित्रकार आहे, मी कार्टूनिस्ट सुद्धा आहे तुमच्यासारखा. छान छान, बाकी माझ्यापेक्षा order चांगले असाल हो तुम्ही. नाही, तुमच्यासारखं असून मी पुण्यात असताना एक कॉलम मी- चालवायचा, त्याला खूप वर्ष झाले. मी 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 हा. मी हा हा हा, विजयजी सांगा सांगा. नाही 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 नाही, ते होतं मी असं आहे तसं आहे मी. मी माझ्याबद्दल अहो, मग आता इथे नाही. विचारतोय मी, म्हणजे त्यामुळे मी सांगणं आवश्यकच आहे. त्यामध्ये नाही मी की हा नाही? हो, मग आता तुम्ही तर- तुमच्यासारखा मी कार्टुनिस्ट तुमच्यासारखा आहे. स्वतःची बढाई करायचा हा खूप चांगला मौका मिळाला आहे. नाही नाही नाही, त्या मीचा अर्थ प्रेम- या मीशी लागत नाही म्हणा. लागत नाही. बरोबर 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 आहे. That's तो joking, प्रश्न- that's त्याचा right. अहंकार वगैरे काय बरं. नाही आहे. ती कला आहे ती सांगतोय आपण. हम्म. त्या हा, माणसाचा चला, छंद माधुरी. असतात, कला असतात. छंद, या कलेचा अर्थ म्हणजे तुम्हाला सांगतो, कला कला म्हणजे एक हॉबी आपण म्हणू शकतो, किंवा कला ही अनेक प्रकारची, म्हणजे चित्रातून चित्रकला सुद्धा ही कला आहे, संगीत ही कला आहे, पाककला वेगवेगळ्या पद्धतीच्या म्हणजे डिशेस बनवण्यात ती आहे कला, किंवा अजून बरेचसे असे छंद जे व्यक्ती जोपासतो, तर त्या छंद या कलामध्ये मोडतात. हा, तुमचं काही काही लोकांचं दैनंदिन जी व्यावहारिकता जी असते, म्हणजे जॉब करतात, तर ती सुद्धा sir. ते त्या कलेचं रूपांतर त्यांनी जॉब मध्ये केलेलं असतं. पण कला ही अशी असते की ती व्यक्तीला एक आनंद देत असते, सुख देत असते. ते म्हणजे काम करण्याचा असा एक दबाव नसतो त्याच्यावरती. एक स्वच्छंद मनाने तो व्यक्ती ती कृती करत असतो, स्वच्छंद मनाने. सर, आम्ही एक बँकर असल्यामुळे आम्ही जे लोकांची सेवा करून त्यामध्ये आम्हाला आनंद मिळतो. हा, ओके. तर तथागत गौतम बुद्ध इथं सांगतात की हे कला हे उत्तम मंगल आहे. तर माधुरी मॅडम, या कलेपासून काय मिळतं तुम्हाला? उत्तम मंगल आनंद. का सांगितलेलं आहे? आनंद मिळतो. ओके. आणि मान सम्मान भी मिलता है ताई आपको। मान सन्मान. कला, भारत का अगर आप इतिहास देखेंगे तो भारत में जब बौद्ध भारत था, बौद्ध
साम्राज्य था, तो उस वक्त कला का विकास हुआ है। वो कला का विकास क्यों हो सका? क्योंकि ये बताया है कि ये उत्तम मंगल है, लेकिन ये उत्तम मंगल कैसे बताया है तथागत गौतम बुद्ध ने, ये हम जान लेते हैं। अभी कोई भी कला अगर आप देखेंगे तो उससे लिए एक संवेदनशील मन होना बहुत जरूरी है। संवेदनशील मतलब आपको उसके बारे में सोचना पड़ता है, संवेदना, एक कनेक्ट होना पड़ता है। अगर गाना है, गाना सीखना है, तो गाना सीखने के लिए आपको वो साधना करनी पड़ती है, और सिर्फ साधना करने से नहीं, वो साधना सीखने के बाद अपने अपने मन से आप खुद आविष्कार कर सकते हैं उस साधना का, है कि नहीं? तो एक मन में एक तरलता निर्माण होती है, तरलता, एक संवेदनशीलता, और आप उस कला के माध्यम से मन के बहुत नजदीक जाते हैं, मन को एकाग्र करते हैं। लिखते वक्त भी अगर आप देखेंगे कि आप सोच में डूब जाते हैं लिखते लिखते, अरे फिर वो एक से एक थॉट आपके आने लगते हैं, और वो आप अच्छा एक लेख लिख सकते हैं। कविता करने के लिए भी आप देखते हैं कि क्या समाज में परिस्थिति है, या कोई भी सिचुएशन देखते हैं, और उसके ऊपर आप मन को एकाग्र करके उसके ऊपर आप शब्द निर्माण करते हैं उसमें से। तो ये कोई भी कला अगर है, तो वो कला आपके मन को एकाग्र करती है, नंबर 1। आपके मन को संवेदनशील बनाती है, नंबर 2। आपके मन को वो एक आध्यात्मिक विकास के लिए बहुत मदद करती है, नंबर 3। कोई भी कला, तो कोई भी गायन का अगर आप देखेंगे तो ये जो बड़े बड़े जो गायक हुए हैं, भीमसेन जोशी रहेंगे, देन अपने क्या है, बहुत से लोग हैं, अभी याद नहीं आ रहे। हाँ माधुरी जी, कौन कौन है? माधुरी मैडम है क्या? नहीं तो नहीं, इनको अगर आप देखेंगे ना, तो ये जब गाने लगते हैं रियाज तो वो खो जाते हैं, रियाज खो करते समय जाते वो हैं। एकाग्र रहते थे। हाँ, रियाज वो खो करते जाते हैं, वो उसमें पूरा एक रूप हो जाते हैं वो। जैसे इंजीनियरिंग में हम लोग रेजोनेंस कहते हैं, फ्रीक्वेंसीज, व्हेन टू फ्रीक्वेंसीज मैचेस टुगेदर, मतलब मेरी खुद की एक बॉडी की फ्रीक्वेंसी और एक बाहर से जो आ रही है वो फ्रीक्वेंसी जब मैच होती है, तो इट क्रिएट्स अ बिगर फ्रीक्वेंसी, दैट रेजोनेंस। तो कला, अगर कोई भी गायक या कोई भी संगीतकार उस वाद्य अगर बजाता है या गाता है, अगर वो मन से एकाग्रता से वो एक उच्चतम स्तर पर पहुंच जाता है, वो एकाग्र हो जाता है पूर्ण, है कि नहीं? और वहां से फिर उसकी वो एक उच्चतम कला आविष्कार निर्माण करता है वो। तो कला का ये फायदा है, एक तो मतलब मन को संवेदनशील बनाता है, आपके मन को तरल बनाता है, आपको मन से मतलब वो फेस टू फेस मिलाने में मदद करता है। तो कोई भी कला का मतलब जतन करना या निर्माण करना खुद में, ये उत्तम मंगल है, ऐसे तथागत गौतम बुद्ध बताते हैं। तो अभी मैंने मेरे जीवन में भी बहुत सी कला विकसित करने की कोशिश की है मैंने। मतलब मैं चित्रकार, व्यंग्य चित्रकार में हूँ, वो निर्माण करने की कोशिश की। मैं कविता भी करता हूँ, बहुत सी कविताएं मेरी लिख के एक डायरी में तैयार है, लेकिन अभी तक मैंने उसको पब्लिश नहीं किया है कि नहीं? सामाजिक स्तर पर ही वही कविताएं हैं। देन मुझे गाने की बहुत बहुत इच्छा है, लेकिन मैं शेड्यूल की वजह से मैं वो सीख नहीं पा रहा हूँ, लेकिन मुझे बहुत इच्छा है, क्योंकि गाना एक मेडिटेशन है, ये मैं मानता हूँ। तो माधुरी मैडम, एक थोड़ा सा आप गाकर आप बता सकती है आज के सेशन में, एक कला का जरा आविष्कार हमें भी जरा सुनने दीजिए। आपकी इच्छा, अगर आप गा सकती है तो। सर। ओके, ठीक है, नो प्रॉब्लम। नेक्स्ट है सुभाषिता च या वाचा एतं मंगलम उत्तमम। सुभाषित म्हणजे चांगली भाषा, चांगली भाषा। वाचा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितलेली आहे आपल्याला। वाचा जर तुमचे मधुर असेल, सम्यक वाचा जर असेल, तर समोरच्याचं मत परिवर्तन, मन परिवर्तन हे त्या वाचेमुळे होऊ शकतं, है की नाही? आपल्या
मनामध्ये एक विचार असतात आणि कृती असते. यांच्यापेक्षा जास्त महत्वाची असते तुमची ती वाचा. तुमच्या शब्दावाटे तुम्ही जे बोलत आहात, कसे बोलत आहात, त्याच्यावरून तुम्ही माणसं जोडत आहात का तोडत आहात हे ठरत असतं. आज आपण समाजामध्ये जर पाहिलं, बौद्ध समाजामध्ये, तर आपण काय पाहतो की एक दुसऱ्याची निंदा करणं, एक दुसऱ्यांबद्दल खोटं पसरवणं, तर ह्या गोष्टी खूप वाढीस लागलेल्या आहेत. धम्मप्रचारक जर तुम्ही जर पाहिले आपल्या बौद्ध समाजामधले धम्मप्रचारक, तर त्यांची जी वाचा जी आहे, त्यांची जी बोलण्याची पद्धत आहे, ही पद्धत एक सुमधुर आहे का, लोकांना जोडणारी आहे का, एक लोकांना खरंच त्याचा लाभ होणारी आहे का, ही तुम्ही पाहिली पाहिजे. तर धम्मप्रचारक म्हणून जे असतात, तर त्यांनी ही त्यांची वाचेवरती काम पहिल्यांदा केलं पाहिजे. कारण वाचेमुळे तुमचं व्यक्तिमत्व दुसऱ्यांना समजतं आणि वाचेमुळं तो व्यक्ती व्यक्त होत असतो, तुम्हाला रिॲक्ट करत असतो. त्यामुळं चांगली भाषा असणं हे उत्तम मंगल आहे, हे तथागत गौतम बुद्ध सांगतात. हे सगळं महामंगल सूत्रातील हे सगळ्या गोष्टी ब्राह्मण समुदायाने उचलून घेतलेल्या आहेत. आज तुम्ही पाहता की कला विश्वामध्ये ब्राह्मण समुदाय अग्रेसर आहे. ते त्यांच्या मुलांना लहानपणापासून शास्त्रीय संगीत असेल, नृत्य असेल, चित्रकला असेल, ऍक्टिंग असेल किंवा हे वेगवेगळे कला क्षेत्रातील जे कला क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये त्यांना इंट्रोड्यूस करतात. आणि आपल्या समाजामध्ये या कला क्षेत्रापासून बाजूला ठेवून त्यांना चल रे काय करतोस, नोकरीसाठी शिक, इंजिनियर हो, हे हो, ते हो, ह्याच्यामध्ये आपण त्यांना सांगत असतो. पण ही कला क्षेत्र मानवी जीवनाशी किती महत्वाची आहेत हे त्या समाजाने ओळखलेलं आहे आणि तो समाज त्यांच्या मुलांना या क्षेत्रामध्ये तयार करतो. दुसरी गोष्ट, भाषेबद्दल सुद्धा त्या समाजाने खूप आत्मसात केलेला आहे. म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर लहानपणापासून ते त्यांच्या मुलांना भाषेविषयी फार ते जाणीवपूर्वक प्रशिक्षण देतात की कोणता शब्द कसा बोलावा, कशा पद्धतीने बोलावा. आणि म्हणून त्याचा फायदा काय होतो? त्याचा फायदा की आज तुम्ही मीडियामध्ये निवेदक असतील, रेडिओवरचे जॉकी असतील, न्यूज मध्ये जर तुम्ही म्हणजे पब्लिक रिलेशन मधले जे काही पोस्ट ज्या आहेत, तर त्या सगळ्या पोस्ट या मॅक्सिमम ब्राह्मणांनी कॅप्चर केलेल्या आहेत. कारण भाषेवरती असलेलं त्यांचं प्रभुत्व. तर ह्या ज्या सगळ्या काही मायनर बेसिक ज्या गोष्टी ज्या आहेत त्या बौद्ध धम्मामध्ये आपल्याला सगळ्यांना सांगितलेल्या आहेत. बाबासाहेबांनी सुद्धा ते आपल्याला सांगितलेलं आहे. आचार, विचार आणि उच्चार याच्यावरती तुम्ही काम केलं पाहिजे, नाही का नाही? तर हे आपल्या समाजाने आणि खास करून धम्म प्रचारकांनी या गोष्टी आत्मसात केलेल्या पाहिजेत. आपल्या इतरांशी ज्यावेळेस आपण जेव्हा बोलतो, व्यक्त होतो, तर त्यावेळेस ही आपली भाषा ही अतिशय सम्यक असली पाहिजे. हे आपलं पहिलं एक आयडेंटिफिकेशन असलं पाहिजे. तर हे उत्तम मंगल आहे. आणि त्याच्यानंतर पुढचं जे सांगितलेलं आहे, माता पितु उपठ्ठानन पुत्त दारस संगहो अनाकुलाच कम्मंता एतं मंगलम उत्तमम. आता हे 5वं मंगल आहे आणि अजून 10 पर्यंत आहेत. तर मी हे 5वं मंगल इथे मी आपण थांबूया. त्याच्या पुढं जे काही मंगल दिलेली आहेत या सूत्रांमध्ये ती तुम्ही वाचा आणि ती वाचल्यानंतर तुमच्या मनाने त्याच्यावरती तुम्ही विचार करा की काय बाबा असू शकतं याच्यामध्ये. आणि ते विचार करून एक 4-5 ओळींमध्ये लिहून तुम्ही ग्रुपवरती पोस्ट करा तुमचे ते विचार. ओके, ही एक टेस्ट म्हणून तुम्ही ही पहा. तर आता हे 5वं मंगल जे सांगितलंय, माता पितु उपठ्ठानन पुत्त दारस संगहो, आई आणि वडिलांची सेवा, बायको मुलांचा सांभाळ आणि व्यवस्थितपणे केलेली कर्मे हे उत्तम मंगल होय. तर याच्यामध्ये आई आणि वडिलांचा सांभाळ करणं. ओके, हे सोपं आहे फार. कुणी सांगू शकेल का मला सांभाळ करणं म्हणजे काय आहे? हे तर फार कॉमन आहे. तथागत गौतम बुद्धांनी काय सांगायची आवश्यकता आहे? उत्तम मंगल, आई आणि वडिलांचा सांभाळ करणं म्हणजे काय करणं? आई आणि वडिलांचा सांभाळ करणं म्हणजे काय करणं असू शकतं?
उनका आदर करना, हाँ, उनकी और सेवा करना, उनका पालन पोषण अच्छे से करना, उनके विचारों का सम्मान करना। बुढ़ापे में तो उनके विचार पूरे ये हो जाते हैं, चिड़चिड़े हो जाते हैं। फिर और भी बच्चे हमको भी चिड़चिड़ हो समझना जाते होगा। हैं। कई घड़े तो हमको उनके समझना होगा चिड़चिड़ेपन का भी सम्मान करते रहने का एहसास कर रही है आप। समझना होगा उनको कि एक राइट। अवस्था आके ऐसी हो गई है, पहले तो ये ऐसे हाँ। नहीं थे, अभी इस हम्म, अवस्था में ऐसे हो गए हैं, तो उन्हीं के अनुसार उनको टेकल करना पड़ेगा और राइट, अपने को थोड़ा पेशेंस रखना पड़ेगा। राइट। तो खुद में ये क्वालिटीज विकसित करनी पड़ेगी, क्योंकि बुढ़ापे में पता नहीं कौन कौन सी बीमारी भी आ सकती है माँ बाप को, है कि नहीं? तो उस उनकी वक्त, दवा पानी करने का उनको। हाँ, उस वक्त उनका ख्याल रखना ये बहुत जरूरी है। जब तक वो ठीक ठाक है तब तक वो अपना ख्याल रख सकते हैं, लेकिन प्रतिकूल परिस्थितियों में उनका ख्याल रखना ये बेहद जरूरी है। ये उत्तम मंगल है। क्यों उत्तम मंगल है? क्योंकि उनके पुण्य कर्मों की वजह से आपको ये जिंदगी मिली है, और यदि आप उनकी अगर सेवा करते हैं तो उनके आशीर्वाद तो आपको मिलेंगे ही मिलेंगे, साथ में आपके बच्चे भी देखने वाले हैं कि भाई मेरी माँ और मेरे पिताजी ने मेरे माँ बाप की किस तरह से सेवा की है, और शायद आपको जब जरूरत पड़ने वाली है भविष्य में, तब वो संस्कार बच्चों को ऑलरेडी मिले होंगे, कुछ ना कुछ तो याद रहेगा उनको, तो वो शायद आपको रिटर्न करेंगे। क्योंकि मैं अभी देखता हूँ कि हमारे पुणे में एक सोसाइटी है, फेमस बिल्डर है, तो वहां पे सिर्फ बूढ़े माँ बाप रहते हैं, सभी फैसिलिटीज उनको दी है, लेकिन उनके बच्चे सब कुछ फॉरेन में है, कुछ बाहर है, और अकेले रहते हैं वो वहां। सब डॉक्टर है, सब है वहां पे, लेकिन फिर भी मतलब उनको लगता है कि यार हमारे पास सब है, पैसा है, लेकिन एक फोन तो कम से कम 2 दिन में हमारा बेटा करे, एक फोन। लेकिन महीने महीने फोन भी नहीं उनको आते, तो उनकी मन की हालत जो है वो बहुत व्यथित होती है। उनको उस उम्र में पैसों की जरूरत नहीं रहती। नहीं जैसे रहती। मेरे पिताजी है, मेरे वो पिताजी, मुकेश उनको अभी है। पार्किंसन हुआ है, तो पेंशन उनको मिलती है, बैंक में पड़ी रहती है उनकी पेंशन, पैसों की उनको बिल्कुल जरूरत नहीं है, लेकिन सिर्फ चिड़चिड़े भी थोड़े हो जाते हैं वो, लेकिन उनको जरूरत ये है कि भाई कोई मुझे पूछता है क्या, दो प्यार बस के इनकी ही शब्द। हाँ, इनकी ही, इतनी ही उनकी अपेक्षा रहती है नहीं, कि मेरी देखभाल कोई करने वाला है क्या, पूछने वाला है क्या। तो अभी मैं क्या कर रहा हूँ, एक उदाहरण बता रहा हूँ आपको। तो उनकी जो रूम है, अभी पार्किंसन डिसीज में मेमोरी भी धीरे 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 कम होते जाती है, तो मैं क्या किया हूँ, उनके रूम में उनके बचपन से लेके अब तक के सब फोटोज का एक कोलाज बनाया मैंने बड़ा, तो वहां पे सामने उनके दीवार के सामने लगा दिया, ताकि मतलब वो बेड पे पड़े पड़े भी शायद वो मेमोरी उनकी थोड़ी सी ये हो जाए। एक बुद्ध की मूर्ति, बाबा साहब जी का फोटो उनके बेड के नजदीक में रखा है, और एवरी मॉर्निंग वहां पे मतलब अगरबत्ती लगा देता हूँ, ताकि एक प्रसन्न वातावरण की निर्मित कर सकते हैं हम लोग वहां पे, ताकि भाई उनका जो वो जो एज है वो एक शांति पूर्वक एक गुजरे, ठीक है। correct, तो correct. ऐसा वातावरण हम उनके आजू बाजू में निर्माण कर सकते हैं, हाँ, ये कोशिश कर सकते हैं एक अच्छे वातावरण की। तो ये सब अपेक्षित है माता पिता की सेवा में। जब तक वो है तब तक पूछने की वो भी अपेक्षा नहीं रखते, लेकिन जब उनको जरूरत है तो एटलीस्ट मतलब ये कृतज्ञता भाव उनके प्रति होना बहुत जरूरी है। उत्तदारस्य संग्रहो, उत्तदारस्य मतलब पुत्र और पत्नी यांचा सांभाळ करणं, मुलगा आणि पत्नी। आता संसारामध्ये ज्या तुम्ही गरजा निर्माण केलेल्या आहेत, संतती निर्माण केलेली आहे, पत्नी म्हटल्यानंतर लग्न केलेलं आहे, तर ते गृहस्थ जीवन सुद्धा तुम्ही व्यवस्थित पद्धतीने त्याच्या जबाबदाऱ्या पार पाडणं, हे सुद्धा एक उत्तम मंगल आहे, असं तथागत गौतम बुद्ध सांगतात। आता त्या जबाबदाऱ्या पार पाडल्या तर त्याचे फायदे आपल्या सर्वांना माहिती आहेत। डिस्टर्बन्स कशामध्ये येतोय? ओके, ठीक आहे।
मला वाटतं पाटील मॅडमचं असेल, प्रिया पाटील मॅडमचं. ओके. तर गृहस्थी जीवनामध्ये ज्या जबाबदाऱ्या तुम्ही निर्माण केलेल्या आहेत, तर त्या जबाबदाऱ्यांचा सांभाळ करणं हे उत्तम मंगल आहे, असं तथागत गौतम बुद्ध सांगतात. आणि व्यवस्थितपणे केलेली कर्मे म्हणजे अनाकुलाचे कमंता. अनाकुलाचे कमंताला याला वेगळ्या अर्थाने सुद्धा आपण घेऊ शकतो, जे आपण डिस्कस केलं होतं की सम्यक आजीविका म्हणजे कुणालाही त्रास न देता एका सन्मार्गाने प्राप्त केलेली आजीविका, त्याला व्यवस्थितपणे केलेली कर्म असं आपण त्याला म्हणतो. ओके. तर हे उत्तम मंगल आहे असं तथागत गौतम बुद्ध सांगतात. तर मला वाटतं आपण 5 पर्यंत महामंगल सूक्त पाहिलेली आहेत. आता तुम्ही पाहिलं असेल की एक सूत्राला जर विश्लेषण जर करायचं झालं तर बराच वेळ लागतो. पूर्ण दिवसभराचं हे शिबिर होऊ शकतं महामंगल सूत्र. पण ऍज अ धम्म प्रचारक, ऍज अ धम्म प्रशिक्षक मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की महामंगल सूत्राचा तुम्ही छान अभ्यास करा. हे खूप महत्वाचं सूत्र आहे. आणि लग्न कार्यामध्ये हे महामंगल सूत्राचं पठण आपण घेतो, तर महामंगल सूत्रावर आधारित तुम्ही प्रशिक्षण सुद्धा घेतली पाहिजेत. ही प्रशिक्षण व्यक्तीच्या सगळ्यांसाठीही उपयुक्त आहेत. म्हणजे ज्येष्ठांसाठी आहेत, तरुणांसाठी आहेत, विवाहितांसाठी आहेत, अविवाहितांसाठी सुद्धा आहेत. तर यांचा अर्थ तुम्ही समजून याची प्रशिक्षण तुम्ही घेता आली पाहिजेत तुम्हाला एका धम्म प्रचारकाला. ओके. तर हे 5 पर्यंत मी घेतलेली आहेत. 5च्या पुढे जे काही सूत्र जी आहेत, तर त्या सूत्रांवरती तुम्ही स्वतः अभ्यास करून एक आकलन करून एक 4-5 वाक्यांमध्ये कोणत्याही एका सूत्राचा तुम्ही 4-5 ओळीमध्ये लिहा, की जेणेकरून तुम्हा सुद्धा विकसित व्हाल की याचा अर्थ लावण्यासाठी. आणि ते 4-5 ओळींचं लिहून तुम्ही ग्रुपमध्ये पोस्ट करा आपल्या ग्रुपमध्ये. कोणीही कोणत्याही सूत्रांवरती त्या 5च्या पुढच्या. ओके. 4-5 पूर्ण सूत्र मी वाचलंय. तिथे थोडं प्रॉब्लेम्स डिफिकल्टीज मला आल्या. जसं की तिथे आहे ब्रह्मचर्य का पालन आणि धर्मचर्चा करणं म्हणजे काय? तप ब्रह्मचर्य तप ब्रह्मचर्याचं म्हणजे तपोच माझ्याकडे ब्रह्मचर्याचं अर्य सच्चान दर्शनम. त्याच्यामध्ये काय आहे? तिथे लिहिलंय धर्मचर्चा करणं आणि ब्रह्मचर्य का पालन करणं. खंतीच सोवचत सत्ता समनान सदत्सनम कालेन धम्म साकच्छा एतं मंगलम उत्तमम. धम्मचर्चा करणं म्हणजे आपण जी चर्चा जी करत आहोत ती धम्मचर्चाच आहे. पण कशासाठी बुद्धाने स्पेशली का सांगितलं की धर्मचर्चा करावा? तुम्हाला धम्माचं जर बुद्धाने सुद्धा धम्म ज्या वेळेस सांगतात तर त्यावेळेस बुद्धाने सुद्धा चर्चाच केलेली आहे. बुद्धाने प्रवचन दिलेलं नाही आहे. प्रश्न तयार केलेले आहेत, प्रश्न विचारले. बुद्धांनी सुद्धा चर्चेच्या माध्यमातूनच इतरांना धम्म सांगितलेलं आहे. त्यांनी अजिबात प्रवचन दिलं नाहीये की बाबा ऐका माझं भाषण ऐका, असं अजिबात सांगितलेलं नाही आहे. त्यांनी प्रश्न निर्माण केले की बाबा दुःख कसं दूर होऊ शकतं, दुःख म्हणजे काय आहे, चला आपण जाणून घेऊया. आणि मग त्यांचे विचार सुद्धा ऐकले, बुद्धांनी त्यांचे सुद्धा सांगितले तर्कनिष्ठ दृष्ट्या. तर ही धम्म चर्चेच्या माध्यमातून तुम्ही धम्माची देवाणघेवाण करता. जर तुम्ही ही देवाणघेवाण जर केली नाही, तुम्हाला जे माहिती झालेलं आहे ते बाबा खरं आहे, खोटं आहे, कितपत सत्य आहे, तार्किक दृष्ट्या योग्य आहे का नाही, हे तुम्ही इतरांशी चर्चा करूनच तुम्ही जाणून पडताळून पाहता. ठीक आहे नाही? तर त्यामुळे ती धम्म चर्चा जी आहे ही चर्चा खूप आवश्यक राहते. इथे सुद्धा आपलं हे जे शिबिर जे होत आहे, मी वारंवार याला मी चर्चाच म्हणतो. मी याला अजिबात प्रवचन कधीही म्हटलेलं नाही आणि हे प्रवचन नाही आहे. आणि तुम्ही सुद्धा तुम्हाला जर इतरांना धम्म जर सांगायचं जर असेल तर तुम्ही प्रवचन देऊ नका, तुम्ही चर्चा करा. बडगे सरांना माहिती आहे की अनेक लोक इथले स्थानिक संस्था तर बाबा आम्हाला सर मार्गदर्शन घेण्यासाठी या, भाषण करण्यासाठी या. अहो बडगे सर, सरळ मना करतोय मी. मागचे 2 वर्ष
मागचे 2 वर्ष झालं त्यांना माहिती आहे मी मना करतो इथून पुढे मी कोणत्याही भाषणाला जात नाही असं त्याने सांगून टाकलेलं आहे. आणि मी बडगे सरांना पाठवतो, जा तुम्ही भाषण करा म्हणतो. कारण जाणं सुद्धा आवश्यक राहतं आणि बडगे सर जातात, छान भाषण तिथे करून येतात. पण बडगे सरांना पण माहिती आहे आणि मला पण माहिती पडलेलं आहे ते की भाषणातून परिवर्तन होत नाही, प्रशिक्षणातून ते परिवर्तन होत असतं. तुम्हाला जर एखादी गोष्ट जर डेव्हलप करायची जर असेल तर ते प्रशिक्षणातूनच ती शक्य होते. भाषणामध्ये लोक येतात, ऐकतात, निघून जातात. भाषणामधून काही साध्य होत नाही. म्हणून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे प्रशिक्षणाचे प्लॅटफॉर्म निर्माण केलेले आहेत. तुम्ही सुद्धा ज्यावेळेस इतर लोकांच्या ठिकाणी जाणार आहात तर तिथे सुद्धा भाषणाच्या ऐवजी तुम्ही 1-2 मुद्देच घ्या, पण ते प्रश्न उत्तराच्या ह्याच्यामध्ये घ्या. ते उपस्थितांपैकी दोघांना जरी समजले ते 2 मुद्दे तरी सुद्धा सफल झालं असं समजा. आता अनिकेत मोहिते आपल्या ह्याच्यामध्ये नाही आजच्या प्रशिक्षणामध्ये, पण तो समाजामध्ये ग्रास रूटवर काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे त्या समाजातल्या सगळ्या परिस्थिती, समस्या बघून तो एकदम अस्थिर होऊन जातो. काय करू, अरे एवढं सगळं काम पडलेलं आहे, एवढे सगळे प्रश्न आहेत आणि लोक ऐकत नाहीत, संघटित होत नाहीत, म्हणून तो एकदम त्रस्त होतो तो. पण ती लोक ऐकणारी नाही आहेत, तशी परिस्थितीच नाही आहे. ठीक आहे नाही, तुला एक सिस्टमॅटिक पद्धतीने एक टीम तयार करावी लागणार आहे त्या स्थानिक लेवलवरती आणि त्या टीमच्या माध्यमातून तुला तिथं कार्य करावं लागणार आहे. सगळीच लोक एका दिवसात किंवा काही महिन्यामध्येच सगळीच लोक एकदम परावर्तित होणार आहेत असं समजणं म्हणजे हा चुकीचं आहे. तसं होणार नाहीये. कारण प्रत्येक लोक, हा विजयजी संपलंय आता लगेच. तुम्हाला मेसेज आला वाटतं. आणखी ओके. टाइम म्हणून विचारते. एक आहे तप ब्रह्मचर्य का पालन ये करना है, तो क्यों करना? तप क्यों? तप मीन्स नाही हार्डवर्क. याच्यामध्ये ब्रह्मचर्य जे आहे, याच्यामध्ये ब्रह्मचर्य हा शब्द भिक्खूंसाठी वापरला गेला असेल. हा उपासक उपासिकांसाठी हा शब्द प्रयोग नाही आहे. तो कदाचित भिक्खूंनी तो शब्द प्रयोग नंतर ऍड केलेला आहे त्याच्यामध्ये, त्यांचे 10 शिलांपैकी तर ते एक शील याच्यामध्ये इथं ऍड केलं गेलेलं आहे. ओके, तर उपासक उपासिकांनी ब्रह्मचर्य हा शब्द बाहेर काढून टाकायला पाहिजे. ओके. आणि निर्वाण का साक्षात्कार करना म्हणजे काय? साक्षात्कार निर्वाणाचं, निर्वाणाबद्दल मला वाटतं आपलं एक सेशन झालं होतं. निब्बाण अनुभूती. निब्बाण आणि निर्वाण वेगवेगळं आहे ना? नाही, निर्वाण आणि निब्बाण एकसारखंच आहे, एकच शब्द आहे तो. अच्छा, ठीक आहे. निर्वाण आणि निब्बाण एकच शब्द आहे. ओके. आर्य सत्यांचे ज्ञान. आता आर्य सत्यांचे ज्ञान म्हणजे 4 आर्य सत्य. ओके, 4 आर्य सत्य. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा 4 आर्य सत्यांविषयी प्रश्न निर्माण केलेले होते. आता इथे सुद्धा आर्य सत्यांचे ज्ञान हा शब्द आलेला आहे. तर हा डायरेक्ट त्रिपिटकामधलं जे जो ग्रंथ आहे त्या ग्रंथातून हा डायरेक्ट महामंगल सूत्र इथं उचललेलं आहे. तर त्यामुळे त्रिपिटकामध्ये जर जे काही आलेलं आहे ते सगळं भिक्खू संघांकडूनच ते आलेलं आहे आपल्याकडे. तर त्यामुळे भिक्खू संघांशी संबंधित इथं येणं हे गरजेचं आहे. ठीक आहे. सुत्त निपात नावाचा ग्रंथ आहे त्रिपिटकामध्ये, तर त्याच्यामधून हे महामंगल सूत्र इथं उचललं गेलेलं आहे. तर ह्या 2 गोष्टी, ब्रह्मचर्य जे असेल हे भिक्खूंशी संबंधित आहे, तर ते आपण लक्षात नाही घेतलं तरी चालेल. ओके. अजून काही? सर एक प्रश्न आहे माझा. हॅलो, बोला ना पुरुषोत्तमजी. आता आपण बघितलं महामंगल सूत्र, ज्यामध्ये तुमचं मंगल हो असं आहे आणि आपण जय मंगल गाथा सुद्धा म्हणतो, त्यामध्ये तुमचं कल्याण होईल असंही आहे. ह्या 2 गाथा वेगवेगळ्या आहेत का? तसं संदर्भ अर्थाने त्यांनी वेगवेगळे उदाहरण दिलेले आहेत, त्यामध्ये यांचे गुण अवगुण दिलेले आहेत. तर हे 2 जय मंगल गाथा वेगळी आहे ना? हो, वेगळी आहे. त्यामध्ये तुमचं कल्याण हो म्हटलं जातं. हो, ती टोटली वेगळी आहे. त्याचा अर्थ सुद्धा वेगळा आहे. हा, अर्थ